नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा शुभम पवार आणि माझं शिवार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजचा विषय आहे मुसळधार पाऊस झालेला आहे मागच्या 2-3 दिवसात। आता ही परिस्थिती कुठल्याही सांगलीकडच्या बाजूची असेल किंवा बीड सर्वत्र महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसाने काय झाले, शेतकऱ्याचा ऊस पूर्ण झोपलेला आहे। मग अशा परिस्थितीत काय करायचं मित्रांनो? म्हणतात ना, शेतकऱ्याचा ऊस जेव्हा पडतो त्यावेळेस शेतकरी उभा राहतो, हे जुने लोक म्हणतात। त्याला कारण पण तसं आहे, त्यामुळे भिवून जाण्याचं कारण नाही। त्याच्या आधी आज लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी जयंती असल्यामुळे त्यांना पहिला विनम्र अभिवादन करूया। आणि दुसरी गोष्ट, आज दसरासुद्धा आजच्या दिवशी आलेला आहे, तर दसऱ्याच्या तुम्हा सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा। आजची परिस्थिती शेतकऱ्याची बघितली तर दसरा साजरा करणेसुद्धा राहिलेलं नाही। त्याला कारण आहे जे आपलं सरकार आहे त्याचे काय म्हणायचे, आता ते बिनकामाचे धोरणं म्हणायचे त्याला, ज्याचा शेतकऱ्याला काही उपयोग नाही। विमा कंपन्यात त्यांचासुद्धा निषेध आहे। मागच्या 15 आठवड्यात जो पाऊस पडला, बीड असेल, परांडा, मंगळवेढा, सोलापूर असेल, या भागात अतिशय अतिवृष्टी झालेली आहे। 700, 700, 800 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे, जो त्यांच्या क्षमतेच्या मानानं दुप्पट तिप्पट आहे। तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण मदत घेऊन पुढच्या आठवड्यात जाणार आहोत। दुसरी गोष्ट, लाल बहादूर शास्त्री यांनी नारा दिला की जय जवान जय किसान, आणि महात्मा गांधीजींनी सांगितलं की खेड्याकडे चला। या सगळ्यांचा संबंध येतो तो थेट शेतकऱ्यांशी येतो। ह्याच्या मागची जी त्यांची भावना होती की शेतकरी मोठा झाला पाहिजे, ह्यासाठी ते लढले। ह्या शेतकऱ्याला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी हे जे महात्मा होते हे लढले। आणि सरकार जे आहे ते आपलं महाराष्ट्र असेल किंवा भारत सरकार असेल, हे शेतकऱ्याला पुन्हा गुलामीत नेण्याचं काम करत आहे। तर ह्या दिवशी मी सरकारला एवढीच, सरकार म्हणजे आमचं मायबाप आहे, शेतकऱ्यांचं मायबाप आहे, त्यांना विनंती करतो की शेतकऱ्याचा कोणतंही पीक असो त्याला योग्य दर द्या। आम्ही काय तुम्हाला भीक मागत नाही, पण आम्हाला योग्य दर द्या। योग्य दर दिला तर आम्ही चांगल्या पद्धतीने राहू शकतो। एवढे आमच्यात धमक आहे, एवढे आमच्यात खमक आहे। ह्या सगळ्या नुकसानीचा आम्ही काय करतोय, म्हणजे अतिशय कठोर मनानं सामना करतोय। आमच्यात तेवढी सहनशीलता पण आहे आणि आमच्यात तेवढी धमक पण आहे तुम्हाला रस्त्यावर किंवा जमिनीवर आणायची। त्यामुळं शेतकऱ्याला त्रास देऊ नका आणि शेतकऱ्याच्या सहनशीलतेची परीक्षा बघू नका। आता दुसरा विषय नवीन काढला, साखर उद्योग शेतकऱ्यांच्या बाबतीत। आता शेतकऱ्यांना मदत करायची आहे आणि साखरेतलेच 15 रुपये तुम्ही कट करून घेणार, आणि काय होणार आहे, प्रति टनाला तुम्ही 15 रुपये कट करणार। म्हणजे आमचंच पैसे काढायचं, इकडनं काढायचं आणि इकडं द्यायचं। कुठला न्याय काढलाय तुम्ही? तुमच्या पदरचं काढा ना, घ्या ना। जरा बापजादे आहेत ना तुमचे, अंबानी, अदानी, त्यांच्याकडून घ्या ना पैसे। इतर वेळी त्यांची लाखोंची कर्ज माफ करता आणि शेतकऱ्यांना मदत करायला तुमचे पैसे नाहीत। आमच्याच ऊसातले पैसे कापणार, आमच्याच पिकातले तुम्ही पैसे कापणार आणि आमच्याच माथ्यावर मारणार। हे काय झालं? म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला सरकारची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। तर मित्रांनो, ह्या विषयावर बोलण्यासाठी भरपूर आहे। म्हणजे इतका आता म्हणजे सहनशीलतेच्या बाहेर निघाले शेतकऱ्याचं की सरकारविरोधात आणि बोललं तर देशद्रोही। आता जे लडाखमध्ये आंदोलन चालू आहे बघा जमिनीसाठी, तर त्या घुनसुक वांगडूला जेलमध्ये टाकला। जेलमध्ये जाऊन लोक महात्मा झाले। जेलमध्ये टाकून काय करणार आहे तुम्ही? तुमच्या विरोधात बोलले की तुम्ही जेलमध्ये टाकणार, काय करणार? त्याच्यापेक्षा जास्त काय करू शकत नाही तुम्ही विचार संपवू शकत नाही, तुम्ही शेतकऱ्याचा विचार, शेतकऱ्याचं कष्ट संपवू शकत नाही। त्यामुळे सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम उभा राहा, नाही तुमचं वाईट वेळ येणार आहे पुढच्या काळात। तर हे झालं सरकारचं। आता तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो। तर आता हा ऊस आहे, पण माझा ऊस पाहिजे तसा एवढा पडलेला नाही। त्याला कारण आहेत मित्रांनो। ज्यावेळी आपण म्हणतो की भर लावू नका, भर लावू नका, तर भर लावल्यामुळं काय होते, तर त्याचा इफेक्ट आहे। भर लावल्यामुळे काय झाले की ऊसाला चांगली भर लागल्या, ऊस मजबूतीनं उभा आहे, आणि त्यामुळे काय झाले, ऊस मापात पडलेला आहे, एवढा पण पडलेला नाही। बरं, आता पडला तर त्याचं काय नुकसान होते असं नाही, पण उन्मळून पडू नये। उन्मळून पडले काय होते, ते जे बुडके आहेत ते उपटून पडतात। त्यामुळे काय होतं, त्याला काही जरी केलं तर ऊस परत वाळायला चालू होतो। दुसरा उपाय जो आपण केलता तो आपण हे सरी बघा, तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलेली मी की पूर्ण कडेवर दाबून घेतलेली। त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो, उलटं वारं जरी आलं तरी ऊस ह्या बाजूला पडला नाही, ऊस आतल्या आत पडला असेल ठीक आहे, पण बाहेर पडला नाही। रस्ता येण्या जाण्यासाठी आपल्याला खुला आहे। आता करायचं काय आहे ऊस पडल्यानंतर? हे झालं पहिली काळजी घ्यायची की भर लावली पाहिजे, ऊस दाबून घेतला पाहिजे चारी बाजूनं। म्हणजे काय होतंय, बाहेर आतल्या आत काय पडायचं ते पडू दे, काय प्रॉब्लेम येत नाही। आता ह्याच्यानंतर काय करायचं? आता जर तुमचं ठिबक असेल
तर तुम्ही ह्युमिक ॲसिड सोडा, कॅल्शियम नायट्रेट सोडा, पोटॅश सोडा, SOP सोडा, ह्या चारीतलं काही बी सोडलं चालते. ह्युमिक सोडा, ह्युमिक का सोडायचं की कुठं मुळ्या आपल्या कमकुवत झालेल्या असतील किंवा उन्मळून पडलेला असेल तर ती मुळी परत जमिनीला धरते, ह्युमस जमिनीतला वाढतो. ॲमिनो ॲसिड जमिनीतलं वाढलं की नाही काय होतं, मग ह्युमस वाढल्यामुळं मुळी चांगली काम करते आणि मुळी चांगली काम करायला लागली पुन्हा ऊस तुमचा उठून पुन्हा वर येतो. म्हणजे आता इथं बघितलं असेल तुम्ही, हा आता ऊस काय होणार आहे, परत वर येणार आहे. तर ह्या काळजी घ्या मित्रांनो, बाकी यात सांगण्यासारखं काय नाही. ह्या 2-3 काळजी घेतल्या की तुमचा ऊस किती पण पडू दे, काही अडचण नाही. फक्त ह्यानंतर ह्युमिक सोडा आणि कॅल्शियम नायट्रेट आणि SOP सोडा. आता सप्टेंबर आहे, 1-2 महिना राहिले ऊस जायला, पण 1-2 महिन्यात ह्या नुकसान जास्त होतं. ऊस पडलेला असतो तो सुराला लागायला जवळजवळ महिना जातो. जर लवकर सुराला लागायचा असेल 15 दिवसात तर तुम्ही एक ह्युमिक 1 लिटर एकराला 1 लिटर सोडा, काय अडचण नाही. ठिबक असेल तर, आणि ठिबकच नसेल तर आपल्याला काय पर्याय नाही, आहे तसा ऊस सुरायला लागतो, फक्त थोडा वेळ लागतो, पूर्ण आपल्या हानी होत नाही. त्यामुळं जास्त काळजी करू नका. पुन्हा एकदा सांगतो, ज्याचा ऊस पडतो तो शेतकरी उभा राहतो. आणि ऊस केव्हा पडतो, ज्याचा ऊस चांगला आहे, ज्याचा ऊस भरगतचा आहे, त्याला वजन आहे, त्याचाच ऊस पडतो. ज्याच्या ऊसात वजनच नाही, जो 10 कांड्यावर आहे, 5 कांड्यावर, ते ऊस पडायचा विषयच येत नाही. त्यामुळे ज्याचा ऊस पडला आहे त्यानं काळजी न करता त्यानं समाधानी राहावा की आपला ऊस चांगला आहे, आपल्या ऊसाला वजन चांगलं आहे आणि पडला म्हणून काही होत नसते. थोडंफार इकडं तिकडं उन्मळून पडलेलं असेल तर नुकसान होतं, बाकी काही नुकसान होत नाही. त्यामुळं काळजी करा, काळजी घ्या. आणि मायबाप सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम उभा राहण्याची आज वेळ आहे. लोकांच्या अक्षरशः 10-10 फूट जमिनी वाहून गेलेल्या आहेत. आता आमचं ठीक आहे, आम्ही घाटमाथ्यावर आहे, आमचं नुकसान किती जरी पाऊस पडला तर होऊ शकत नाही. पण बीड इकडं त्यांना जास्त पावसाची सवय नाही, अपेक्षेच्या नव्हे त्यांच्या स्वप्नातसुद्धा पाऊस नसेल एवढा पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडून गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहावा. जी माती वाहून गेलेली आहे ती शेतकऱ्याला परत देण्यासाठी यंत्रणा तुम्ही लावा. नदीत माती गेलेली आहे, कुठं तलावात गेलेली आहे, ती माती कशी काढता येईल, तो गाळ कसा काढता येईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला देता येईल ज्यांच्या जमिनी वाहून गेल्यात. त्यामुळे ती काळजी घ्या एवढी मी विनंती करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो. धन्यवाद.